ड्रोनचा हा व्हिडिओ माझ्या हाती आलाय, ज्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय की एक ड्रोन उडतोय आणि या ड्रोनद्वारे मातोश्रीवर नजर ठेवली जाते का असा प्रश्न उपस्थित होतोय। अर्थात आपण काही भाजपच्या आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांशी बातचीत केली। त्यांचं असं म्हणणं आहे की निवडणुकीच्या तोंडावरच असे व्हिडिओ समोर कसे येतात आणि त्यावरून राजकारण करण्याचा प्रयत्न होता कामा नये। पुन्हा एकदा आपण या संदर्भात अधिक अपडेट घेणारच आहोत। मात्र ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते हर्षल प्रधान सध्या फोनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हर्षलजी, हा सगळा प्रकार खूप धक्कादायक आहे। कधीचा हा व्हिडिओ आहे आणि नेमकं या संदर्भात आता तुम्ही काय मागणी करणार आहात गृह खात्याकडे, पोलिसांकडे? हा अतिशय गंभीर प्रकार आहे, धक्कादायक प्रकार आहे। मातोश्रीवर नजर ठेवली जाते की काय अशी शंका याद्वारे उपस्थित होऊ शकते। कारण काय झालेलं आहे, उद्धव ठाकरे साहेबांचा मराठवाड्याचा जो दौरा आहे तो अतिशय गाजला। याचं कारण असं की त्यांनी शेतकऱ्यांची सत्य परिस्थिती जी आहे ती जनतेसमोर आणली। महाराष्ट्रातलं महायुती सरकार किती बोगस आहे आणि ते शेतकऱ्यांची कशी फसवणूक करते, त्यांच्या तोंडाला कशी पानं पुसते, हे सगळं समोर आलं। असंख्य शेतकऱ्यांनी तिकडे आपली व्यथा जी आहे ती उद्धव साहेबांसमोर मांडली आणि त्याच्यानंतर आज सकाळीच हा प्रकार सगळ्यांच्या लक्षात आला की तिकडे तो ड्रोन मातोश्री घराच्या समोर फिरतो आहे हे तिकडच्या मातोश्रीवर असणाऱ्या काही सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आलं आणि त्याच्यानंतर लगेच तो व्हिडिओ जो आहे तो समोर आला प्रसार माध्यमांच्या माध्यमातून। आता ह्याची दखल केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे, राज्याच्या गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे। कारण मातोश्री हे आमच्या असंख्य शिवसैनिकांचं आशास्थान आहे, अतिशय आदराचं स्थान आहे आणि मातोश्रीवर आमच्या शिवसैनिकांचंच नव्हे तर महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेचं अतिशय प्रेम आहे। त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचा प्रकार कशासाठी केला जातोय? म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये काही वरिष्ठ नेत्यांच्या घरामध्ये पूर्वी अशा पद्धतीचे कॅमेऱ्याने लक्ष ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला होता। तर हा प्रकार येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केला गेलेला आहे की काय? उद्धव साहेबांवर, आदित्य साहेबांवर लक्ष ठेवण्याचा हा प्रकार आहे की काय, असा प्रश्न निर्माण होतो आहे। ह्याची गंभीर दखल केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे, ह्याची गंभीर दखल राज्याच्या गृह खात्याने घेतली पाहिजे आणि ताबडतोब हे काय प्रकार आहे, कोणी हे ड्रोन उडवले ह्याची माहिती समोर आणली पाहिजे। हा अतिशय गंभीर प्रकार आहे आणि आम्हाला मातोश्रीची काळजी वाटायला लागलेली आहे। मात्र हर्षलजी, आता आम्ही काही भाजपच्या नेत्यांशी बातचीत केली किंवा शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांशी बातचीत केली, त्यांनी शंका व्यक्त केली आहे की निवडणुकीच्या तोंडावरच असे व्हिडिओ का समोर येतात? ह्याच्यामध्ये राजकारण करू नये अशी माझी नम्र विनंती भारतीय जनता पार्टीला आणि जे काही शिंदे सेनेचे लोक आहेत त्यांना करावीशी वाटते। कारण मातोश्री हे जगभराच्या नजरेवरचं एक स्थान आहे। माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं ते निवासस्थान होतं। त्यांच्या वेळेला प्रचंड सुरक्षा रक्षक तिकडे तैनात असायचे। उद्धव साहेबांची लोकप्रियता देशभर आहे, जगभर आहे, त्याच्यामुळे मातोश्रीची सुरक्षा वाढवली जावी अशी आमची मागणी आहे। ह्याच्यात राजकारण करण्याची गरज नाही। ड्रोन उडवण्याची परवानगी घ्यावी लागते, ही परवानगी घेतली होती का, हे ड्रोन कोणी उडवले, या सगळ्याची सखोल माहिती समोर आली पाहिजे। शिवसैनिक मोठ्या प्रमाणात आता मातोश्रीची चिंता करतायत, त्याच्यामुळे मातोश्रीवर अशा पद्धतीने नजर ठेवणारे कोण आहेत हे उघड झालंच पाहिजे, अशी आमची मागणी आहे। हर्षलजी, धन्यवाद आमच्यापर्यंत ही सगळी प्रतिक्रिया पोहोचवल्याबद्दल। यानंतर मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर फोनद्वारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अविनाशजी, खूप गंभीर प्रकार समोर आलेला आहे। मातोश्रीच्या बाहेर अशा प्रकारे ड्रोन उडवण्यात आलेला होता। तुम्हाला काय वाटतं, नेमका हा प्रकार का घडतोय? कोण हा सगळा प्रकार घडून आणतंय? त्याची तातडीने चौकशी झाली पाहिजे आणि हॅलो, तुम्हाला ऐकायला येतंय का? हो, आवाज येतोय मला, बोला। त्याची तातडीने चौकशी झाली पाहिजे। हा अधिकृत होता का अनधिकृत होता आणि कुठल्या प्रकारची माहिती ते गोळा करतायत? म्हणजे आम्ही जरी कुठल्याही पक्षाचे असलो तरी सुद्धा मुंबईमध्ये महाराष्ट्रात असल्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत। कुठल्याही घराची, कुठल्याही लोकांची टेहळणी केलेली ही चालणार नाही। हा विषय संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वच नेत्यांच्या बाबतीत किंवा इतर सर्व लोकांच्या बाबतीत आहे। आलं का लक्षात? एवढंच मी सांगेन या निमित्तानं। पण अर्थात या सगळ्या गोष्टीवरून राजकारण सुरू झालेलं एक प्रकारे, कारण आता सत्ताधाऱ्यांचं असं म्हणणं आहे की निवडणुकीच्या तोंडावर असे व्हिडिओ समोर आणले जातात। कोण हे करतं? मातोश्रीची सुरक्षा तर आम्ही वाढवलेली आहे, तरी देखील असा प्रकार कसा घडतो? बोला ना। सत्ताधाऱ्यांनीच घेतली पाहिजे। ते कायम ते फक्त त्यांना एक लक्षात येत नाही का की ते सत्तेत आहेत, माहिती त्यांनी घेतली पाहिजे आणि त्यांनी कळवलं पाहिजे की हा ड्रोन का फिरत होता, कशासाठी फिरत होता, म्हणजे तो अधिकृत होता का अनधिकृत होता। हा बंगल्यावरती कुठल्याही जाता कामा नाही, लक्षात ठेवा।
त्या सगळ्या ज्या मुवमेंट आहेत ना, ज्या असत्याच्या मुवमेंट आहेत त्या तातडीने बंद झाल्या पाहिजे. आणि निवडणुकीच्या वेळी काय होतं याचा सत्ताधाऱ्यांनी विचार करून त्याच्यामध्ये काय लोकल पोलीस असतील किंवा जे काय असेल ती कारवाई तातडीने झाली पाहिजे. अविनाशजी धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तर या सगळ्या प्रकाराची कारवाई झाली पाहिजे या सगळ्या प्रकारावर आणि त्यासोबतच याची गंभीर दखल घेतली पाहिजे अशी मागणी केली जाते. आपण ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांशी बातचीत केलेली आहे, त्यांच्या प्रवक्त्यांशी बोललेलो आहोत. त्या सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की मातोश्री बंगल्यावरची सुरक्षा आता वाढवली पाहिजे आणि निवडणुकीच्या तोंडावर अशा रीतीनं ड्रोन कोण उडवतंय या सगळ्या प्रकाराची गंभीर दखल घेऊन चौकशी केली पाहिजे. हर्षल प्रधान यांनी तर मागणी केलेली आहे केवळ राज्याच्या गृह खात्याने नाही तर केंद्राच्या गृह खात्याने या सगळ्या प्रकाराची गंभीर दखल घेतली पाहिजे. तर उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानासमोर एक ड्रोन घिरट्या घालत होता. आज सकाळची ही घटना आहे, ही दृश्य आपण बघतोय. मातोश्री निवासस्थानामधूनच मातोश्री बंगल्यामधूनच ही दृश्य टिपण्यात आलेली आहे ड्रोनची. त्यामुळे हा ड्रोन नेमका कोण उडवत होतं हा प्रश्न उपस्थित होतोय. आपण वेदांकडे जाऊयात. तर आपण पुन्हा एकदा वेदांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात. मातोश्री बाहेरील सुरक्षा रक्षकांच्या हाती हा ड्रोन लागलेला आहे, मात्र हा ड्रोन कोण उडवत होतं हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल आहे. मुंबईमध्ये अशा रीतीनं ड्रोन उडवताना एक परमिशन घ्यावी लागते, पोलिसांच्या परवानगीशिवाय अशा प्रकारे ड्रोन उडवण्यास बंदी आहे. आणि असं असताना हा ड्रोन नेमका कोण उडवत होतं, स्थानिक पोलिसांना या सगळ्या गोष्टीची माहिती होती का